नमस्कार, मी वैभव तेलकडे सकाळमार्फत आपलं स्वागत करतोय। आज मी पुणे युनिव्हर्सिटी येथील भूगोल विभागात आलेलो आहे। आज विषयवृत्त दिनानिमित्त मी थेट आज आपल्यासमोर इथले प्राध्यापक यांच्यासोबत संवाद साधणार आहात। तर चला पुढील माहिती विषयवृत्त दिनाबाबत आपण घेऊया थेट प्राध्यापक यांच्याकडून। नमस्कार, माझं नाव अमित दोहर्डे। मी भूगोल विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे प्राध्यापक म्हणून काम करतो। तर आज बोलणार आहोत इक्विनॉक्सबद्दल, याला आपण ऑटोमनल इक्विनॉक्स म्हणतो। सप्टेंबर 22-23ला दरवर्षी ही जी घटना आहे ही घडत असते, किंवा त्याला आपण मराठीतून विषुववृत्त। तर हे का घडतं? आपण सर्वांना माहिती आहे की पृथ्वी गोल आहे आणि तिचा जो ॲक्सिस आहे तो 23.5 डिग्रीजनी झुकलेला आहे। तर ते ॲक्सिस झुकलेला असल्यामुळे आणि पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरत असल्यामुळे आपल्याला वेगवेगळे ऋतू किंवा आपण त्याला सीझन्स म्हणतो ते अनुभवायला मिळतात। तर सप्टेंबर 22-23 या दिवशी जो ॲक्सिस आहे तो सूर्याकडे झुकलेला नसतो। असाच मार्च 22-23ला सुद्धा असंच होतं की तो ॲक्सिस सूर्याकडे झुकलेला नसतो। त्याच्यामुळं ह्या दिवशी सर्व लॅटिट्यूड्सवर रात्र आणि दिवस याचा जो वेळ आहे बरोबर 12 तास असतो काही वेळासाठी। तर हा जो शब्द आहे इक्विनॉक्स, हा लॅटिन शब्दातून तयार झालेला आहे। इक्वी म्हणजे इक्वल आणि नॉक्स म्हणजे नाईट, म्हणजे इक्वल नाईट सगळीकडे। तर जेव्हा तो पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते त्यावेळेला होतं काय की एक वेळ असा येतो की जेव्हा जो आपला उत्तर ध्रुव आहे पूर्णपणे सूर्याकडे झुकलेला असतो, त्यावेळेला उत्तर गोलार्धामध्ये समर सीझन असतो। तर हे साधारण आपण सर्व उत्तर गोलार्धामध्ये राहतो, त्याच्यामुळे आपल्याला त्यावेळेला समर सीझन असतो। आणि त्याच वेळेला जो दक्षिण ध्रुव आहे तो सूर्यापासून लांब असतो, त्याच्यामुळे तिकडे हिवाळा असतो। आणि मग हळूहळू जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरायला लागते तेव्हा 22-23 सप्टेंबरला पृथ्वी अशा पोझिशनमध्ये येते की ती सूर्याकडे झुकलेली नसते, आणि त्याच्यामुळे आपल्याला इक्विनॉक्स हे अनुभवायला मिळतो। आणि मग त्याच्या पुढे नंतर सूर्य हा हळूहळू दक्षिणेकडे जायला लागतो, आणि 22-23 डिसेंबर या दिवशी जो दक्षिण ध्रुव आहे तो सूर्याकडे झुकलेला असतो आणि तिकडे उन्हाळा असतो, आणि आपण उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा असतो। तर जेव्हा इक्विनॉक्स येतो त्याचं एक महत्त्व असं आहे की तिथून पुढे जी आहे उत्तर गोलार्धामध्ये ही थंडी वाढायला लागते, आणि त्याच्यावर परिणाम प्राण्यांवर किंवा आपल्या हॅबिट्सवर सुद्धा तो होतो। झोपेच्या वेळा किंवा याच्यामध्ये थोडा बदल होतो, कारण जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा आपण थोडा लवकर उठतो, पण जेव्हा हिवाळा असतो तेव्हा उठायला थोडा उशीर होतो। काही पक्षी हे त्यांचे प्रजनन काळ वगैरे हे याच्याकडे ते लक्ष देतात, किंवा मग काही पक्षी ह्या वेळेत अंडी देतात, आणि त्याच्यामध्ये हळूहळू पक्ष्यांचं मायग्रेशन जे असतं, स्थलांतर, याच्याकडे सुद्धा बरेचसे पक्षी जे आहेत ज्यांना हिवाळ्यामध्ये आपण बघतो की भारतामध्ये सुद्धा सायबेरियन क्रेन्स असतात, ते असतात, तसे ते हळूहळू पक्ष्यांसाठी सुद्धा एक प्रकारचे सिग्नल असते, आणि त्यांचं ते मायग्रेशन ते चालू करतात। आणि मग साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हे पक्षी आपल्याकडे येतात, जेव्हा की त्यावेळेला क्लायमेटिकदृष्ट्या त्यांच्यासाठी चांगलं पोषक वातावरण इथे असतं, आणि इथे सुद्धा मग नंतर त्यांचं प्रजनन होतं। असाच परिणाम प्राण्यांवर सुद्धा होतो। त्यांचं काही सीझनल स्थलांतर असतील, किंवा त्यांचे ज्या दररोजच्या विधी असतील, किंवा त्यांचं नैसर्गिक जो त्यांचा हॅबिटॅट आहे ते हॅबिटॅटसुद्धा ते कधीकधी जसे ऋतू बदलतात ते चेंज करत असतात। तर हे जे दिवस आहे इक्विनॉक्स, हा आपल्याला वर्षातून 2दा अनुभवायला मिळतो, आणि याचं नैसर्गिकदृष्ट्या एक फार मोठं महत्त्व आहे, आणि तसंच त्याचं भौगोलिकदृष्ट्या सुद्धा महत्त्व आहे। आणि याच्यानंतर आपली जी रात्र आहे ही हळूहळू उत्तर गोलार्धामध्ये तिचा जो टाईम आहे, नाईट आवर्स आहे, ते वाढायला आता सुरू होतील। जसं आपण ऐकलं विषयवृत्त दिनानिमित्त असा बदल घडतो, हॅबिटेट्समध्ये चेंज होतो, ॲनिमल्स हॅबिटेट्समध्ये चेंज होतो, मनुष्य हॅबिटेट्समध्ये चेंज होतो। कॅमेरामन प्रवीणसह वैभव तेलकडे, सकाळ, पुणे।